बघा, ज्यावेळेला एकत्र शिवसेना होती त्यानंतर दोन वेगळ्या झाल्या आणि त्यावेळेला सुमारे वर्षभर उद्धव ठाकरे यांनाच मी साथ दिलेली होती आणि त्यावेळी असं वाटलं नाही की या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे, कारण कुठलंच कंप्लेंट नव्हती, कोणीही कोर्टात गेलं नव्हतं किंवा कोणीही पोलीस स्टेशनमध्ये हे मॅटर झालं नाही आणि कुठल्याच तपास न होता एक क्लोजर रिपोर्ट दिला गेला होता. परंतु आता दिशा सॅलियन हिच्या वडिलांनी स्वतः हायकोर्टामध्ये सुमारे 200 पानांच्या वर एक मोठी याचिका त्यांनी दाखल केलेली आहे. त्याच्यात बऱ्याच लोकांची नावं आहेत, काही कलाकार मंडळी पण आहेत, राजकीय मंडळी देखील आहेत. परंतु आता एक वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागत आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणाला शिक्षा होते कोण नाही किंवा कोण व्यक्ती आहे याच्यापेक्षा किती वर्षांनी का होईना काही वेळा 10-20 वर्षांनी न्याय मिळतो किंवा एखाद्या गोष्टीचा उलगडा होतो आणि त्यावेळी ती भूमिका माझी निश्चित होती. परंतु आता स्वतः जेव्हा दिशा सॅलियनच्या वडिलांनीच कोर्टात धाव घेतली आहे, ते पिटिशन वाचलेलं आहे, बऱ्याचशा त्याच्यातले पॅराग्राफ्स. त्यामुळे हा जो विषय मी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी विधान परिषदेत मांडला आणि निश्चितच कोणीतरी ही भूमिका, आम्ही इतर महिला आमदार देखील आम्ही 3-4 जणी तिथे होतो, सर्वांनीच हा विषय उचलून धरला की एखाद्या मुलीला तिच्या मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे, कारण अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत. हो, परेशान हो सकता है, पराजित नहीं. ठीक आहे, ठीक आहे. त्यावेळेला आम्ही सत्य शोधण्याचाच प्रयत्न करतोय ना. त्याही वेळा सत्य पूर्णपणे काही समोर आलं नाही आणि सत्य जाणून घेतलं पाहिजे. सत्य जाणण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यावेळा अर्थातच, कारण तिकडे कंप्लेंट नव्हती. परंतु आता आता हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे आणि त्यामुळे ठीक आहे, कोणी ट्रोल करत असेल त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. आमचा महिला आमदारांचा हेतू हाच होता की एखाद्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच. त्यांचं असंही म्हणणं आहे की 2022 ला तुमची भूमिका एक वेगळी होती आणि आता वेगळ्या पक्षामध्ये गेल्यानंतर दुहेरी भूमिका अजिबात नाहीये. आपल्या सर्वांना न्याय देवता काय सांगते, जे खरं आहे ते समोर आलं पाहिजे. त्यावेळी समोर आलं नाही. आत्ता कदाचित तिच्या वडिलांचा त्यांनी लिहिलंय ना त्याच्यामध्ये की कोणाचा दबाव होता, माजी महापौरांचा त्याच्यावर दबाव होता, हे त्यांनी म्हटलंय. जर का तिचे वडील, जर का सगळा हा तपास झाला आणि कोण दोषी आहे हे समोर आलं तर निश्चितच दिशा सॅलियनला न्याय मिळाल्यासारखं होईल. आणि आम्ही सगळे कोणाला, आम्ही महिला आहोत त्यामुळे एखाद्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे, ही भूमिका आहे. धन्यवाद. एकीकडे तुमच्याच पक्षातले आमदार आहेत गायकवाड, त्यांनी मात्र आदित्य ठाकरेंची साथ घेतली आहे. ते बोलतात की असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. बघा, कारण अजून निष्कर्ष कोणीच काढलेला नाही आहे. याचिका तिच्या वडिलांनी दाखल केली आहे, आम्ही तरी कुठे निष्कर्ष काढलाय. आम्ही काय म्हणतोय की हे जे 5 वर्ष हा जो विषय चालू आहे तर निश्चितच त्याचं सत्य समोर आलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.